आता हे काय मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मीठ दळले. हे मीठ चांगले, हे मीठ खाण्यासाठी वापरायचं बरं का. आता ह्याच्यामध्ये ना आपण हे पोळ्याचे रॅपर असतात ना मोकळे झालेले, ते कट केले, ते पण काढायचे बरं का. आता हे पण तुम्हाला काढून दाखवते. आता हे सगळे कागद आहेत ना पोळ्याचे घातलेले, हे मिक्सरमधून फिरवायचे आणि काढून टाकायचं. मिक्सरमधून फिरवून ब्लेड कार होते ह्याच्याने. हे बघा मिक्सरमधून फिरवून काढले, ब्लेड चांगली होती आणि ब्लेड धारदार होऊन ब्लेड चांगली चलती पुन्हा आपली. आता बघा ह्याच्यामध्ये ना मी आईस टाकले आणि थोडं मीठ टाकणार. कोणताही एक नुसका करायचा, मी तुम्हाला तिन्ही दाखवायले, कुणी न दाखवलेली मी तुम्हाला दाखवायली. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मीठ टाकायचं आणि ह्याला फिरवून घ्यायचं बरं. आणि हे मिक्सरचं भांडं धुवून ठेवायचं मीठ टाकून फिरवून घेतल्यानंतर. आता हे बघा ह्याच्यामधून आईस पण काढले. आता हे पण ह्याच्यामध्ये टाकून देणार. हे पण पाणी कशाला कामाला नाही येणार. आता हे सगळं आहे ना, हे नारळामध्ये टाकणार आहे. का तर आईसचं पाणी मिठाचं होतं ना, ते वाया जाईल म्हणून नारळामध्ये टाकणार. ह्या प्रकारे का ब्लेड कार करून घ्यायची. ह्याच्यामध्ये पूर्ण सामान तयार होते. थोडं कार नाही झाली की आपण दाखवायला जातो. त्याच्यापेक्षा हे असं दाखवलेले जे मी तिन्ही नुसके आहेत ना, ते करायचे आणि ब्लेड कार करून घ्यायची. कोणत्याही मिक्सर जारची खराब झाली असेल तर ती अशी करून घ्यायची घरच्या घरी. तुम्हाला जर ही माझी पद्धत आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे बघा डिकेमेली चूर्ण आहे बरं का. हे लहान बाळाला संडास लागायले, दात यायले, मोठ्या माणसाला हाडी ताप यायली, अंग मोडून यायलं, पचनाचा त्रास व्हायला, तर हे डिकेमेली चूर्ण असं घ्यायचं बघा. आता हे डिकेमेली चूर्ण मी कणी आयुर्वेदिक दुकानातून आणलंय. अगोदर खडा भेटत होता, आता भेटत नाही. हो का, असं हे तयार डिकेमेली चूर्ण आहे. आता ह्याच्यामध्ये ना हे 3 चमचे असले तर 1.5 चमचे साखर टाकायची. ही साखर मिक्सरमधून काढायची आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायची आणि रोज सकाळी पाव चमचा डिकेमेली चूर्ण घेऊन त्याच्यावर गरम पाणी प्यायचं. म्हणजे हाडीताप बरी होती, पचनाच्या पोटाचे त्रास बरे होते बरं का. आणि लहान मुलाला असं मंजनसारखं हो का, दात निघायली की असं साखर आणि ते मिक्स करायचं आणि मंजनसारखं दातावर घासायचं. हे घेऊन दिवसातून 3दा घासायचं लहान मुलाला. म्हणजे त्याची पचनाचा, त्याला जुलाब जर होत असतील दाताने तर ते पण थांबते आणि दात खूप लवकर निघते आणि दात खूप सोपे निघते त्याच्याने बरं का डिकेमेली चूर्ण. आणि मोठ्या माणसाला हाडीताप यायली, अंग मोडून यायलं, पोटाला पचना गेलं तर पाव चमचा 2दा घ्यायचं. सकाळी पाव चमचा घ्यायचं, संध्याकाळी पाव चमचा घ्यायचं. हे डिकेमेली चूर्ण आहे. ह्याच्यामध्ये साखर मिक्स करायची. पाव चमचाच घ्यायचं, त्याच्यावर घ्यायचं नाही बरं का. आता मी ह्याचं चूर्ण तयार करते. आता हे काय साखर मिक्स केली. ह्या चमच्याने डिकेमेली चूर्ण 3 चमचे होतं. 1.5 चमचे साखर मिक्स केली. का तर डिकेमेली चूर्णाचं वजन कमी असते, साखरेचं वजन जास्त असते म्हणून बरोबर अर्ध्याला अर्धी साखर मिक्स होती. आणि एखाद्या वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही हे घेऊ शकता. पण मी तर बघा एवढं घेते, मला ताप येईल, हळी ताप येईल म्हणून एवढं घेते. पोहे खायचा चमचा पाव चमचा घेते मी रोज. 8 दिवस घ्यायचं, जास्त दिवस घ्यायचं नाही. हो का. आता अशा हे दोन्ही मिक्स केले असे एका जारमध्ये, काचेच्या जारमध्ये भरून ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ पाव चमचा घ्यायचा. त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. त्याच्याने ताप कमी होते, हाडी ताप आलेली कमी होती आणि पोटाला चांगली असते. आणि ही लहान बाळाला दातावर घासावी लागते. दात यायली की हिरड्यावर घासायची. असं भरून ठेवणार आहे आणि ते घेणार आहे मी आता. तुम्हाला जर माझी डिकेमेली तयार केलेली आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली.